ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतत्क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमो देवै महादेवै शिवायै सततं नमः। नमः प्रकृतिभद्रायै नियता प्रणतस्मतां। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तुते। हरि ओम। चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननीयो उपासका पाहसे अंबे प्रसन्नंतकरणीयो। पूर्ण कृपे पासे जगन्माते मनमोहिनी हो। भक्ताच्या माऊली सुरदयेती लोटांगणी हो। उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो। उदो कारे गर्जते काय महिमा वर्णू तिचा हो। उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो। आज आपण देवी गौरीचं चरित्र पाहणार आहोत। तिला स्तोत्रामध्ये असं तिच्याबद्दल स्तोत्रात असं म्हणतात, महागौरी देवी शिव वृषभ आरूढ दिसचे। महावस्त्रे अंगावरी हिमकणे युक्तवरीचे। हस्त चतुर्हस्ता शूलांगी तडमरु शोभे तव करी। स्वभक्तांच्या इच्छा पुरविसे तुला वंदन करी। तिच्या उत्पत्तीबद्दल असं सांगितलं जातं, आपण सर्व ग्रंथ आणि मुख्य ग्रंथ म्हणजे देवी भागवत यामध्ये जी चरित्र आलेली आहे, तदानुषंगिक इतरांचाही संदर्भ थोडा घेऊन या नवरात्रात आपण देवीचं चरित्र पाहतोय। दक्षाची कन्या सती हिने आपला देह योगाग्नीमध्ये नष्ट केल्यानंतर ती ऋषींच्या प्रार्थनेप्रमाणे हिमालयाची कन्या म्हणून पुन्हा प्रगट झाली। त्या जन्मामध्ये तिने भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतलं। त्याची प्राप्ती व्हावी म्हणून तिने तपही केलं आणि त्याप्रमाणे तिने शंकरांना पती म्हणून स्वीकारलेलं आहे। पार्वती पूर्णपणे गौरवर्णीय नव्हती आणि म्हणूनच शंकर तिला कौतुकाने चिडवायचे, तू काळी आहेस म्हणून। असा एक विचार दिसतो, पण दुसराही एक विचार आलेला आहे। अंधकासुराच्या तपसामर्थ्यामुळे ब्रह्मा विष्णू महेश एकत्र आले। त्यांनी आपापल्या तेजातून एक स्त्री निर्माण केली, शक्ती म्हणून। तेजातनं निर्माण झाले।
सर्वजण वाद करू लागले. या स्त्रीला मी नाव देणार. तिघही जण वाद करू लागले. शेवटी तिघांमध्ये एक तोडगा निघाला आणि त्या तोडग्याप्रमाणे त्या स्त्रीनी 3 रूप धारण केली आणि मग त्या तिघांनी तिला नाव दिलेली आहे. 3 रूपात प्रगट झालेली ही स्त्री आहे. शुभ्र वर्ण जिचा होता तिला ब्रह्मदेवांनी सरस्वती नाव दिलं. रक्तवर्णीय जी होती तिला लक्ष्मी म्हणून म्हटलं. श्यामलवर्णीय जी होती तिला पार्वती म्हणून म्हटलेलं आहे. पार्वती हीच गौरी म्हणून पुढे प्रसिद्ध पावलेली आहे. म्हणून गौरीचं चरित्र आपण पाहणार आहोत. यामुळे शंकरांनी पार्वतीला काळी म्हणून चिडवलं. तिलाही राग आला त्याचा पुढे कालांतराने. ती वंद्य पर्वतावरती गेली, तपस्या केली आणि ब्रह्मदेवांकडनं तिने आपला वर्ण हा गौर व्हावा अशा प्रकारची प्रार्थना केलेली आहे. ब्रह्मदेव तथास्तु म्हणाले. तिने जी कात टाकली आणि नंतर तिला गौरवर्ण प्राप्त झाला म्हणून तिला गौरी म्हणू लागले. ही गौरी द्विभुजा असून एक हस्त वरद देणारी आणि दुसरा अभय देणारी आहे. केदारनाथाला जाताना तिथे गौरी कुंड आहे. त्या ठिकाणी गौरीचं मंदिरही आहे. त्या स्थानात 2 कुंड आहेत. एक थंड पाण्याचं कुंड आहे, ते अमृत आहे. आणि एक पाण्याचं कुंड आहे, ते गरम पाण्याचं कुंड आहे. अशा प्रकाराने तिथे दोन्हीही कुंड आहेत. अतिशय सुंदर स्थान ते आहे. देवी भागवतामध्ये असा एक विचारही आहे. हरिहर हे दोघंही तेजस्वी निस्तेज झालेले आहेत. त्यांच्याकडून कोणतंही कार्य घडेना. ब्रह्मदेवांच्या आज्ञेने त्याचे धर्मपुत्र जे होते त्यांनी हिमालयात जाऊन तप केलं आणि पराशक्ती देवीला प्रसन्न करून घेतलेलं. अनेक वर्ष तप केलं. तप करणं चूक नाही. तप कोणत्या कारणासाठी होत आहे हे महत्वाचं आहे. आणि कसं होत आहे. फार उग्र तप करू नये सामान्य माणसाने. करावी. तपश्चर्या आवश्यक आहे. तप ही साधन आहे. पण आपल्या तपामुळे इतरांना, आपल्याला कोणालाही इजा होईल असं काहीही करू नये. दुराग्रह नकोय तिथे. सर्वांनी तिला तिथे तप केलं. पराशक्ती देवी प्रगट झालेली आहे. सर्वांनी तिची प्रार्थना केली. हे देवी, आम्ही तुला शरण आलेलो आहोत. तुझं
रूप जे आहे ते अग्निप्रमाणे तेजस्वी आहे, दैदिप्यमान आहे. तू निराकार असून तू सगुण झालेली आहेस. तुला आमचा वारंवार नमस्कार असो. आमचं म्हणणं एवढंच आहे, पूर्वीप्रमाणे शिव आणि विष्णूंना कार्य करण्यासाठी शक्ती दे. उभयतांना स्वस्थता प्राप्त होऊ दे. त्यांचं कार्य चालू राहिलं तरच विश्वाचं कार्य घडणार आहे. तेव्हा ती परादेवी शक्ती म्हणाली, माझ्या शक्तीचा या हरिहरांनी अपमान केलेला आहे. तेव्हा त्या शक्तीने उभयतांनी त्याग केलेला आहे माझा. या सर्व त्रैलोक्यात माझ्या प्रेरणेने सर्व काही घडत असतं. त्यांना स्वसामर्थ्याचा गर्व झालेला आहे आणि त्यामुळेच त्यांची दयनीय स्थिती झालेली आहे. तेव्हा यापुढे कोणीही शक्तीचा उपमर्द करू नये, अहंकार करू नये. थोड्या काळातच त्यांना मी पूर्ववत करते, शक्ती प्रदान करते. थोडे दिवसातच मी दक्षाच्या घरी जन्माला येईन. ती गौरी म्हणून येईन. त्यावेळेला लक्ष्मी सुद्धा क्षीरसागराच्या पोटी येईल. हे सांगून ही पराशक्ती अंतर्धान पावलेली आहे. पुढे कालांतरांनी दोघांनाही शक्ती आली, प्राप्त झाली. दक्षाच्या घरी गौरी जन्माला आली. ती सती होती, पार्वतीच होती. तिला त्रिकालाबाधित सत्याचं ज्ञान होतं. एक अंश समुद्राच्या ठिकाणी लक्ष्मी म्हणून प्रगट झाली. सतीचं चरित्र आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. दक्षाच्या यज्ञामध्ये दक्षाने शंकरांचा अपमान केला. सतीला त्या जन्मामध्ये भगवंता आपल्या आईला वडिलांना भेटावंसं वाटलं. त्यांनी यज्ञ ठरवला होता. सर्वांना निमंत्रण दिली, पण सतीला मात्र निमंत्रण दिलेलं नाही. तो तिला माहित नव्हतं. दक्ष हा दंभाने हे निमंत्रण देत नाही. शंकरांनी बराच प्रयत्न केला. भाई, न बोलवता कोणाकडे जाऊ नये. अहंकारी माणसांकडे सुद्धा जाऊ नये, अशा प्रकारचा विचार त्यांनी त्या ठिकाणी शंकरांनी पुष्कळ सांगितलाय. सतीला पटलं नाही. सती म्हणाली, तुम्ही समाधीमध्ये, आत्मज्ञानामध्ये, आत्मसुखामध्ये सदैव तृप्त असता. मला सारख्याला मात्र तसं करता येत नाही. मला आईला, बहिणींना, पित्याला भेटावंसं वाटतंय. ठीक आहे, आपण येत नाही तर येऊ नका, मीही जाऊन येते. ती गेल्यानंतर यज्ञाच्या ठिकाणी आपल्या पतीचा हविर्भाग ठेवलेला नाही हे लक्षात आल्यावर तिला अत्यंत क्रोध आलेला आहे.
ज्या पित्यापासून हा देह निर्माण झाला आहे तो देह मी या ठिकाणी सोडून देईन. योगाग्नीने तो नष्ट केलेला आहे. ते चरित्र वेगळं आहे, आपण पुढे पाहणार आहोत त्याचं. अशा प्रकाराने त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. पुढे भागवतात असं सांगतायत ऋषी. एकदा दुर्वास जंबू नदीच्या किनाऱ्यावर भगवती देवीचं दर्शन घेण्यासाठी गेलेले. तिथे तप केलं, माया बीजाचा जपही केला. माया बीज मंत्र आहे. देवी प्रसन्न झाली. तिने आपल्या गळ्यातील प्रसादतुल्य माळ काढून दुर्वासांना दिलेले. दुर्वासांना अतिशय आनंद वाटला. पुढे ते आकाश मार्गाने जात असताना दक्षाच्या घरी आले. तिथे प्रत्यक्ष गौरीचं दर्शन घ्यावं म्हणून ते आले. मग तिथे दर्शन झालं. मुनींची माळ ती त्यांनी दक्षाने पाहिली आणि त्याच्या मनामध्ये आलं ही माळ आपल्याला मिळावी. म्हणून दक्षाने मागून घेतले. ती माळ दक्षाला दुर्वासांनी दिली. त्यांनी शिरसावंद्य केलेले आणि ती माळ त्यांनी आपल्या शयनगृहामध्ये ठेवली. काय झालं कोणास ठाऊक. त्या माळेच्या गंधाने दक्ष हा कामप्रेरित झाला. पशुवत कर्मासक्त झालेला आहे. पापकर्माचं फळ म्हणजे तो शंकरांविषयी द्वेष करू लागला आणि कन्येविषयी सुद्धा द्वेषबुद्धी निर्माण झाली. तथापि अपराधी दक्षाला पासून आपला देह निर्माण झाला म्हणून त्यांनी योगाग्नीमध्ये नष्ट केलेला आहे. पुढे तिने त्या ठिकाणी हिमालयाच्या उदरी जन्म घेतलेला. ऋषींनी पुष्कळतेची प्रार्थना केली आहे देवाची. शंकरांनी सगळ्यांना तप करायला सांगितलं आणि ते तप म्हणजे चैत्र नवरात्र केलंय आणि चैत्र शुद्ध नवमीला तिचा जन्म झालेला आहे. आणि एक सांगितलं जातं की तो जन्म तृतीयेलाही झाला आणि म्हणून दर महिन्याच्या आपल्या पंचांगाप्रमाणे दर महिन्याच्या महिन्यामध्ये गौरी पूजन आलेलं आहे. निरनिराळ्या गौरींचं पूजन तिथे होत असतं. ती वैभव मनुष्याला आणि समृद्धी प्रदान करते. त्या दिवशी स्त्रिया हे व्रत करतात. लवण रहित हविषांना सेवन करून उपवास करतात. प्राधान्याने चैत्र, वैशाख, भाद्रपद आणि माघ, फाल्गुन या महिन्यामध्ये गौरीचं पूजन महत्वाचं आहे. चैत्र महिन्यामध्ये चैत्र गौर आहे. दोलक उत्सव हा देवीचा केला जातो. महिनाभर हे व्रत करायचं आहे. अक्षय तृतीयेला त्याची समाप्ती करायची आहे. भाद्रपदामध्ये शिवगौरी पूजा आहे.
हरतालिका पूजन हे गौरी पूजन आहे. ज्येष्ठा गौरीचं सप्तमी, अष्टमी, नवमीचं पूजन वेगळं. माघ महिन्यामध्ये शिवगौरी पूजा आहे. हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडतात. फाल्गुन महिन्यामध्ये मेघपाली म्हणून गौरी पूजन आहे. आणि अशा प्रकाराने 12 महिन्यात ज्या गौरी आहेत त्याचं पूजन म्हणजे चैत्रामध्ये चैत्र गौर, वैशाखात चंपा गौरी, ज्येष्ठामध्ये ज्येष्ठ गौरी, आषाढात भराडी गौरी असं आहे. ही ज्येष्ठा गौर जी आहे तिची स्थापना ही ज्येष्ठात केली श्रावणात केली जाते. जे श्रावणात करतात तिची एक स्थापना. आणि भाद्रपद सप्तमीला जी गौरी येते ती त्या ठिकाणी ती एक आणि आणिक एक गौर ती त्या दिवशी स्थापन केली जाते. अशा 2 गौरींचं पूजन भाद्रपद महिन्यात होत असतं. त्याला महालक्ष्मी पूजन म्हणतात. श्रावणामध्ये मंगळा गौरी आहे, भाद्रपदात हरतालिका आहे, व अश्विनमध्ये ललिता गौरी आहे, कार्तिकामध्ये हस्ता गौरी आहे, मार्गशीर्षात स्वर्ण गौरी आहे, पौषामध्ये लज्जा गौरी आहे, माघामध्ये बृहद गौरी आहे, फाल्गुनामध्ये मेघपाल आहे. संसारात जीवाला सर्व गोष्टी लागत असतात. म्हणून त्र्यंबकेश्वर महाराज प्रार्थनेमध्ये घोरात कष्टात या प्रार्थनेमध्ये म्हणतायत, भुक्तींच मुक्तीम, भुक्ती पण हवी आहे. धर्मे प्रीतीन सन्मती देवभक्ती सत्संगाप्ती देई भुक्तींच मुक्ती. भुक्ती म्हणजे समृद्धी आहे. संसारात ही लागतच असते. विनासक्त व्हावं जीवानी नाही असं नाही, होणं आवश्यक आहे. परंतु एक महत्वाचं आहे, सामान्य सुस्थिती येण्यासाठी त्याची आवश्यकता आहे. त्यात गुंतू नाही, पण मिळाल्याची अवहेलनाही करू नये, अहंकार निर्माण होऊन देऊ नये. ते आपल्यामुळे झालं. देवाची कृपा झाल्याशिवाय सत्कर्मही होत नाही, आणि सत्कर्म केल्याशिवाय देवाची कृपा होत नाही. ही सूत्र आहे. मनुष्याला वाटतं मी बळाने मिळवलेले, माझ्या सामर्थ्याने मिळवले, माझ्या कष्टाने मिळवले. पण कष्ट आणि बळ देणारं कोण आहे? तो देतो किंवा ती देते, शक्ती देवता देते, म्हणून मनुष्याचं जीवन समृद्ध बनतं. हे सदैव लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून याचं पूजन सांगितलंय. म्हणून जगद्गुरु शंकराचार्यांनी प्रपंचिक लोकांसाठी पंचायतन पूजन सांगितलंय. पुढे सांप्रदायिक मंडळींनी आपापली पंचायतन निर्माण केली, हा भाग वेगळा. पण मूळतः त्यांनी पंचायतन पूजन सांगितलं. गणपती आहे, देवी आहे, विष्णू आहे, शंकर आहे आणि सूर्य आहे. असे हे 5 देवता आहे. गणपती बुद्धीची देवता आहे. देवी लक्ष्मी ही त्या ठिकाणी समृद्धीची देवता आहे. विष्णू सुस्थिती देणारी देवता आहे. शंकर संहाराकडे कशा पद्धतीने पाहावं हे शिकवत आहे. आणि सूर्य हा तेज देतो.
बुद्धी ठेवतो, तेजस्वी, आणि म्हणून ह्या 5 स्रोत म्हणून प्रपंच म्हटलेला आहे. हे 5 प्रपंच आहे, ह्या 5 स्रोत आहेत प्रपंचाचे. हे सामान्यपणे हे पंचायतन आवश्यक आहे. त्याचं स्मृती, त्याचं चिंतन हे सदैव असलं पाहिजे. तिथे लक्ष्मीच्या इथे आपलं जी कुलस्वामिनी आहे ती महत्वाची आहे, तिचं पूजन आहे. असो, तो विषय आणि स्वतंत्र आहे, परंतु या निमित्ताने आलाय म्हणून आपल्या पुढे मांडतोय. काशी क्षेत्रात, वाराणसी क्षेत्र इथे गौरीची पूजन, गौरींची एक छोटी मंदिर आहेत. मुख निर्मिला लोक गौरी, ज्येष्ठा गौरी, सौभाग्य गौरी, शृंगार गौरी, विशालाक्ष गौरी, ललिता गौरी, भवानी गौरी, मंगळा गौरी आणि महालक्ष्मी गौरी अशा आहेत. आणि म्हणून जीवनामध्ये केवळ वैराग्य असून चालत नाही. अनासक्त रूपाने सगळं करायचं आहे, पण ते माझं नाही हे समजून करायचं आहे. त्याबरोबर सगळं ऐश्वर्यही असावं. ज्ञानदेवांकडे जाऊन संसार मागणं, मुलंबाळ मागणं, पैसा मागणं हे हास्यास्पद आहे. ज्याच्याकडे जे आहे तेच मागितलं गेलं पाहिजे हे लक्षात घ्यायचंय. या ऐहिक ऐश्वर्याच्या देवता आहेत, त्या आध्यात्मिकही देवता आहेत. पराशक्ती, महालक्ष्मी या आध्यात्मिक देवता आहेत. ऐहिक ऐश्वर्याच्या आहेत, पण त्याच्याबरोबर आध्यात्मिकही आहेत. करवीर महात्म्य वाचलं की लक्षात येतं महालक्ष्मीचं किती महत्व आहे, कसं आहे, ती आध्यात्मिक शिकवण काय काय देते, याचं चिंतन करायला पाहिजे. संस्कार असतात, पण त्यातून सर्व अनुष्ठानातून, यज्ञयागातून, उपासनेतून प्रत्येकाकडनं सगळ्याची पूर्तता होते असं होत नाही. म्हणून इथे दृष्ट अदृष्ट अनेक प्रतिबंध येतात. त्यामुळे ईश्वर प्राप्तीसाठी, ज्ञानप्राप्तीसाठी प्रयत्न करावा लागतो. काही गोष्टीत समाधान मानावं लागतं. यश सगळ्यातच मिळतं असं कधीही घडत नाही. मनुष्याला च्या ठिकाणी खूप कर्माचे प्रतिबंध आहेत, ते दूर झाले पाहिजे म्हणून या सगळ्या उपासना आहेत. यासाठी व्यास महर्षींनी चवन ऋषींचं चरित्र सांगितलेलं आहे. चवन ऋषी भगवंताचे तसे भगवतीचेही उपासक होते. ब्रह्मदेवांच्या आज्ञेने त्यांनी पुढे त्या ठिकाणी तपस्या सुरू केलेली. ही तपस्या चालली असताना ते ध्यान स्थितीत आहेत. पुष्कळ त्यांचं त्या ठिकाणी तपस्या चाललेली आहे. ध्यान अवस्थेमध्ये त्यांची समाधी लागलेली आहे. आणि त्या समाधी अवस्थेमध्ये शरीराभोवती वारुळ मुंग्यांनी केलं तरीही त्यांना स्मृती नाही. वाल्या कोळ्याचं रामायणामध्ये उदाहरण अशा स्वरूपाचं आहे. त्यावेळेला सूर्यवंशातील शर्याती नावाचा राजा होता. हा राजा आपल्या परिवारासह त्या वनामध्ये आलेला आहे. वनाची शोभा, तपस्या हे सगळं पाहण्यामध्ये राजा, परिवार, नोकर, चाकर, सेवक, सैनिक सगळे बघतायत.
सगळ्यांना हा रमणीय प्रदेश आवडलेला आहे. मुलं खेळत होती आणि त्यामध्ये राजाची कन्या सुकन्या म्हणून आहे आणि तिने ते वारुळ पाहिलं. वारुळाला भोक होती. त्या भोकातून तिने डोकावून पाहिलं तर 2 ज्योती तिला दिसल्या. त्या ज्योती तिने पाहिल्यात खऱ्या. अंबेची उपासना त्यांची चाललेली आहे. तेजस्विता प्रगट झालेली होती ती. त्या मुलीच्या मनामध्ये काय आलं कोणास ठाऊक. तिने तिथे पडलेला काटा घेतला आणि त्या ज्योतींना ढवळलं. तो एकदम त्या ज्योतीतनं रक्त वाहू लागलं. घाबरून गेली. काहीच न बोलली कोणाशी. आपल्या हातनं अपराध झालाय काय माहिती नाही. पण बघू पुढे काय होतं. संध्याकाळी सगळे परतायला लागले तर सगळ्या लोकांचं मलमूत्र प्रतिबंध झालेला आहे. सगळे घाबरले. राजाही घाबरून गेलेला आहे. काय करावं. ज्योतिषाला विचारलंय. राजज्योतिषांना बोलवलं. काय घडलंय असं म्हणाले. आता कोणता काळ आहे. अपराधी काळ आहे म्हणाले. काहीतरी अपराध वनामध्ये कोणाचा तरी कोणीतरी केलेला आहे. कोणी केला सगळ्यांना विचारलंय. ती राजकन्या आहे पण प्रामाणिक आहे. सत्यवचनी आहे. तिने सांगितलं महाराज माझ्या हातनं कदाचित असा काही अपराध घडलेला दिसतोय पण मी मुद्दामून काहीही केलेलं नाही. ठीक आहे म्हणाले. बघू सकाळी काय होतंय ते. म्हणून नंतर ते वनामध्ये सगळेच गेलेले. कुठे घडलं ते पाहिलं. ते वारुळ त्यांनी बाजूला केलं तर आत ऋषीच दिसले. त्यांच्या डोळ्यातनं रक्त वाहत होतं. ते आई पाहिलं त्यांनी. आश्चर्य वाटलं. ते ऋषी रागवले. कोणी अपराध केला म्हणाले. आज माझ्यावर ही अवस्था आली. क्षमा करा म्हणाले. माझ्याच मुलीनी असं चुकून केलेलं आहे. अपराधाची क्षमा काय करायची म्हणाले. राजाने त्यांचा भाव ओळखला. सांगावं लागलं. हे लक्षात घ्यायचं असतं. सुज्ञ माणूस जो असतो उपासक असतो त्यांनी समोरच्याचा भाव ओळखता आला पाहिजे तर आपलं जीवन समृद्ध होऊ शकतं. सांगितलं की किंमत संपते हे लक्षात ठेवायचं आहे. मागितलं की किंमत संपून जाते. न मागता समजलं पाहिजे काय आहे इथे. काय भाव आहे. कुठल्या दृष्टीने बोललं जात आहे. तारतम्य भाव त्याला म्हटला जातो. राजाने ओळखलं. राजाने सांगितलं ऋषी आपल्या मनातला भाव असा दिसतोय. आता आपल्याला अंधत्व आलेलं आहे. तर आपण आता हा कसं जीवन जगणार. तर मी माझी कन्या आपल्याला अर्पण करतो. ती तुमची सेवा करेल. मुलीलाही सांगितलं तुझ्या हातून अपराध घडलाय तेव्हा आता तुला यांची सेवा करावी लागेल. मुलीने त्याला अनुमोदन दिलेलं आहे. ऋषींचा आणि कन्येचा विवाह झालेला आहे. आता ती सेवा करू लागली. सेवा करताना तिच्या ठिकाणी एक भाव प्रगट झाला. काय करावं. भाव म्हणजे तिचा दुष्टभाव काहीच नाही. आता आपल्या हातनं अपराध झालेला आहे. आयुष्य समर्पित भावाने व्यतीत करते. सरोवर होतं तिथे. त्या सरोवरात काही दिवसांनी वर्षांनी त्या सरोवराच्या ठिकाणी ती चाललेली आहे. रोजच जाते. आजही ती गेली आहे. पण तिथे स्वर्गलोकातले अश्विनी कुमार दोघंही त्या ठिकाणी आलेले. तिचं सौंदर्य पाहिलं लुब्ध झालेले.
तिने लगेच त्यांच्याकडे त्यांचा भाव तिने ओळखून म्हणाली आहे, माझे पती इकडे आश्रमात आहेत, आता मी त्याची सगळी व्यवस्था बघते, त्यांची सेवा करते, चला आश्रमात. पण पाणी घेऊन ती त्या दोघांना घेऊन घरी आलेली आहे, आश्रमात आलेली. आश्रमात ऋषींकडे पाहिलं. ऋषींनी त्यांना प्रार्थना केली, अश्विनी कुमार, आपण देवांचे वैद्य आहात, आपल्याकडे सामर्थ्य आहे, आम्हाला दृष्टी द्यावी आणि हे जे वृद्ध काळ आलेला आहे, जरा अवस्था आलेली आहे, त्यातून मला तारुण्याची अवस्था प्राप्त करून द्यावी. आणि देण्या घेण्याचा व्यवहार हा अनादी काळापासून आहे. तुम्ही अमकं दिलं तर आम्ही तमकं करू, तुम्ही तमकं दिलं तर आम्ही तमकं करू. चांगला का वाईट आणि किती मर्यादा आणि कुठे काय, याला मर्यादा असतात. ठीक आहे म्हणाले, मी तुम्हाला ते देतो, तुम्ही त्या बदल्यात आम्हाला काय देणार? ते म्हणाले, यज्ञामध्ये हविर्भाग जो देवदेवतांना दिला जातो, त्यात तुमचं नाव नाही, आम्ही यज्ञ करू तेव्हा आम्ही तुम्हाला त्याच्या पुढे अश्विनी कुमारांना म्हणून हविर्भाग देत जाऊ. ठीक आहे म्हणाले, चला म्हणाले. आणि ते गेलेले आहेत. ते गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी स्नान केलं, तिघही एका रूपात बाहेर आले. एकाने सांगितलं, आता यातला तू तुझा पती कोण आहे ते ओळख. जर तुला त्याला बरोबर ओळखलं तर विषयच नाही, पण नाही ओळखलंस तर आमच्यापैकी कोणी अश्विनी कुमारांपैकी असेल तर तुला आमच्या बरोबर स्वर्गलोकात यावं लागेल. ऋषींना त्यांनी त्यावेळेला जरा अवस्था जाण्यासाठी एक रसायन दिलेलं आहे आणि त्या रसायनाचंच नाव च्यवनप्राश असं आहे. आताचे लोक किती त्या पद्धतीने देतात, कसं देतात, मी त्यातला ज्ञाता नाही. परंतु तिथे अवस्था येते, त्याच्यातलं आहे हे उदाहरण यांचं. डोळ्याला औषध दिलं आणि रूप येण्यासाठी पुन्हा त्यांनी त्या ठिकाणी सरोवरावर आणलेलं आहे. या रूपात आले. आता तिला प्रश्न पडला. तिने माता जगदंबेची, आपली कुलस्वामिनीची प्रार्थना केलेली आहे, माते मला प्रेरणा दे. ती कसं कार्य करते यासाठी हे सगळं चरित्र सांगितलेलं. ती कार्य करते कसं याला महत्व आहे. आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, ओळखायचं आहे. तिने प्रार्थना केली, माझे पती कसे ओळखू हे आई जगदंबे, मला तू प्रेरणा दे. तिला प्रेरणा ऐन वेळेला झाली. देवादिकांमध्ये व्रत वैकल्य समर्पितता ही कमी असते. त्यांच्या अंशाचे भाग ते भोगत असतात किंवा कार्यही करतात, त्याचं फळ त्यांना मिळतं. परंतु या ठिकाणी तिने लगेच पाठ फिरवून सांगितलं, ऋषीवर संध्येची वेळ झाली, कारण संध्याकाळची वेळ होती, संध्येची वेळ झाली आहे तेव्हा संध्येला चला. ऋषी तात्काळ लगेच निघाले, हेच माझे पती म्हणाले. तेव्हा अश्विनी कुमार तिथून निघून गेलेले आहे. अशा प्रकाराने त्यांना ते प्राप्त झालं. आणि मग पुढे त्या ठिकाणी ही बुद्धी प्रेरणा देणारी शक्ती कशी आहे हे सांगितलं. मग पुढे च्यवन ऋषींचं सासरे शर्याती राजा आला. त्यांनी तिथे पाहिलं आपली मुलगी एका तरुणाबरोबर आहे. तेव्हा राजा रागवला, वाईट वाटलं त्याला. अरे, आपली मुलगी व्यभिचारी झाली की काय? आपल्या
तिचा हा विवाह वृद्धाशी झाला म्हणून तिने काही व्यभिचार केला का? तेव्हा ऋषींनी सर्व हकीकत सांगितली, तोच मी आहे. त्यालाही आनंद वाटला. त्याने यज्ञ केला, अश्विनी कुमारांना यज्ञातला भाग दिला, वगैरे वगैरे सगळं होऊन पुढे सगळं त्या ठिकाणी ह्या संसारामध्ये ही औषधं त्या ठिकाणी प्रस्थापित झालेली आहे. पंचमीचे दिवशी व्रत ते उपांग ललिताओ, अर्घ्यपाद्य पूजेने तुझला भवानी स्तवती हो. रात्रीचे समयी करते जागरण हरी कथा हो. आनंदे प्रेमते आले सद्भावे क्रीडताओ. उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा. उदो कारे गरजते काय महिमा वर्णू तिचा. उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा. आता आपण जसं गौरीचं चरित्र पाहिलं, पराशक्तीचं कार्य पाहिलं, तसं आता आपण आज ललिता गौरीचं चरित्र पाहणार आहोत. तिच्याबद्दल म्हटलं जातं, चतुर्भुजे चंद्रकलांसे कुचत्तेनी कुंकुम राग पडणे. पुंड्रे तू पाशां कुशपुष्पमा बाण हस्ते. जगन्माता तुभ्यं नमस्तुते. असं एक त्या ठिकाणी हकीकत आहे. पार्वतीला शंकरांबरोबर विवाह करायचा होता, म्हणून तिने शंकरांची प्रार्थना कैलास पर्वतावरती केली. शंकर ब्रह्मानंदात निमग्न होते. पार्वतीकडे त्यांचं लक्ष जाईना. काय करावं हे कोणाला समजेना. तेव्हा देवसभा झाली. नारदांनी सुचवल्याप्रमाणे इंद्राने त्या कामी मदनाची नियुक्ती केली. इंद्राने बजावलं की शंकरांच्या शरीरामध्ये प्रवेश करावा आणि लवकरात लवकर शंकर विवाहाला तयार होतील हे पाहावं. कारण त्यावेळेला तारकासूर नावाचा दैत्य होता. त्यांनी वरप्राप्त, हे ब्रह्मानंदात आहेत, हे त्या ठिकाणी विवाहित नाही. तेव्हा त्यांना पुत्र होईल, तो मला मारू शकेल एवढं त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे इंद्राने ती योजना केली. तारकासूर इकडे त्रास देत होता. एकमेकामध्ये एकमेक घटना ह्या समाविष्ट आहेत. देवाचं एका वेळेला ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती आणि द्रव्यशक्ती यांच्या माध्यमातून अखंड कार्य चाललेलं आहे. शंकरांकडून वध व्हायचा. आता शंकरांना प्रेरित केलं पाहिजे. सती गेल्यावरती शंकर एकांतात होते. पुत्रप्राप्तीसाठी विवाह आवश्यक होता. सर्वजण म्हणतायत शंकरांनी विवाह करावा. मदनाला हे सांगितलं, तू जा आणि प्रेरणा घे. आणि पार्वती त्या ठिकाणी शंकरांची विवाह व्हावा म्हणून ती त्या ठिकाणी तप करत होती. शंकरांनी तो बाण मारणार मदन, तो शंकरांनी अंतर्ज्ञानाने जाणलं. ते क्रोधाविष झाले. तृतीय नेत्र उघडला आणि मदन जळून गेला. मदनाची पती रती होती. ती विलाप करू लागली. गणपतीला दया आली.
त्यांनी शंकरांकडे रद्दबदली केली, त्याचाही उपयोग झाला नाही. मग गणपतींनी मदनाच्या शरीराच्या राखेतून एक मानवाकृती निर्माण केली. म्हणून गणपतींनी त्याच्यामध्ये प्राण घातला आणि तो त्याच्याबरोबर खेळू लागला. हे बालक रक्षेमधलं होतं. क्रोधाचा अंश असल्यामुळे ते बालक दैत्य रूपाने वाढू लागलं. त्याचं नाव भंडासूर म्हणून होतं. गंगातीरी त्यांनी 10,000 वर्ष तप केलेले. शंकर प्रसन्न झाले आणि त्याच्यावरती अमरत्वाचा वरही मिळाला. पुन्हा तप करू लागले. शंकरांना प्रसन्न झाले. मग त्या प्राप्तीत त्रैमूर्ती व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाकडूनही मी मरणार नाही, मरण येणार नाही, तरी याचं समाधान होईना. पुन्हा तप सुरू केलं. देवादिकांकडून नको, पशु पक्षी यांच्या कीटक यांच्याकडून नको, संरक्षण मागितलेलं आहे. स्त्रीकडून तो बोलला नाही. वर प्राप्तीनंतर भंडासूर हा उन्मत्त झालेला आहे. पृथ्वीवर त्यांनी धुमाकूळ घातला. तेव्हा इंद्र पराशक्ती देवीचं रूपाचं त्यांनी तप सुरू केलं. पराशक्ती प्रगट झाली म्हणून तिला ललिता म्हणून म्हणू लागते. ललितेचा अर्थ आहे शूर वनिता. वास्तविक देवताचा जन्म व्हावा म्हणून ब्रह्मदेवांनी यज्ञ केला. त्यामधून पराशक्ती प्रगट झाली म्हणून तिला ब्रह्मदेवांची मानसकन्या असं म्हटलं जातं. तन्मध्ये तू महादेवी मुदारक यत् समप्रमा. पुढे शंकरांनी एक कामेश्वर नावाचं रूप केलं आणि तिचा विवाह त्यांच्याबरोबर झाला म्हणून तिला कामेश्वरी म्हणू लागले, जिचं स्थान हे आसाममध्ये आहे. यात महत्वाची गोष्ट म्हणजे तपश्चर्येने जे मिळतं त्यावर संतुष्ट न राहता आपल्याला जे पाहिजे ते मानव मिळवू शकतो. फक्त त्यासाठी निर्धार हवा आहे. क्लेश सोसण्याची तयारी हवी आहे. तेव्हा ललिता गौरी आणि भंडासूर यांचं युद्ध झालेलं आहे. देवकार्यासाठी ती सर्वप्रथम हिमालयामध्ये प्रगट झाली. युद्ध नैमिषारण्यात झालेलं आहे. ती हिमालयामध्ये प्रगट झाली ते श्रीनगर पुण्यक्षेत्रे ललिता पराक्रमी. श्रीनगरमध्ये तिचं एक मंदिर आहे. पुढे दोघांचं नैमिषारण्यात फार मोठं युद्ध झालं आणि तिथे जे युद्ध झालं त्या ठिकाणी त्या ललिता गौरीचं स्थान प्रगट झालेलं आहे. श्रीनगरमध्ये तिच्या प्रकटीकरणाचं स्थान आहे. युद्ध झाल्याचं स्थान नैमिषारण्यात आहे. तसंच पुढे वाराणसीमध्ये सुद्धा आहे. ती चतुर्भुज आहे. तिच्या हातामध्ये आरसा, शंख, फळ आणि जलाची, कुंकाची डबी, काजळाची डबी असं तिचं स्वरूप आहे. अशी ती उभी आहे. तिने अनेक अलंकार परिधान केलेले आहे. हयग्रीव अवतारात त्यांनी त्या ठिकाणी अग्नि अगस्त्य यांचा संवाद झाला. तेव्हाही त्या ठिकाणी ललिता गौरीचं स्तोत्र म्हटलेलं आहे. देवीचं त्रिशती स्तोत्र आहे. ललिता सहस्रनाम आहे. ललिता हृदय असे अनेक स्तोत्र आहेत तिचे. तिचं जे प्रगटीकरण झालं
ते अश्विन शुद्ध पंचमीला झालं, म्हणून ललिता गौरीचं पूजन हे केलं जातं. आणि हे जे पूजन होतं ते तिचं स्वरूप, ती निर्गुण निराकार साकार झाली, पण तिचं प्रतिकात्मक त्या ठिकाणी स्वीकार केलेला आहे. तो म्हणजे कुंकाचा करंडा, आणि त्याच्या ठिकाणी भाव निर्माण करून त्या देवीचं सगळं पूजन करायचं असतं. पुढे असंही सांगितलंय ग्रंथामधून काही, रावणवध झाल्यानंतर राम अयोध्येमध्ये आलेले आहेत. विभीषण गादीवरती लंकेच्या बसलेला आहे. कुंभकर्णाची पत्नी पौंड्रिक होती, तिचा मुलगा, आणि ती द्वेष करू लागले. रावणाचं राज्य जायला आणि माझा पती जायला, ही सगळी मुलं जायला, जो कारणीभूत आहे तो विभीषण आहे, आणि त्यालाच पुन्हा राज्य तो करतोय याचा राग त्याला आलाय. ती पाताळात गेलेली आहे. पाताळामध्ये शतमुख नावाचा दैत्य आहे. त्यालाही त्या ठिकाणी शतमुख रावण म्हणूनच म्हटलं जातं. त्यांनी लंकेवरती तिच्या मदतीने स्वारी केली. विभीषण घाबरून गेला. प्रभू रामचंद्रही मदतीला आले, पण युद्ध त्याला यश आलं नाही. जय होईना म्हणून नारदांच्या सांगण्याने हनुमानाने त्या ठिकाणी झोपलेल्या अवस्थेत सीता असताना सीताला विनंती केली, बाई आता मार्ग काढ. या भगवतीचं चरित्र किती अगाध आहे लक्षात घ्या. तिने अतिशय उग्र रूप धारण केलं आणि तिला घेऊन हनुमंत त्या युद्धाच्या लंकेला आलेला, आणि तिथे त्याच्याबरोबर युद्ध झालेलं आहे. त्याचाही वध अश्विन शुद्ध पंचमीला केलेला आहे. तिलाही गौरी म्हणूनच ललिता गौरी म्हटलं जातं. हे ललिता गौरीचं व्रत महाभारतात लिहिलेलं आहे. कृष्णाने पांडवांना करायला सांगितलेलं आहे. राजा दशरथाने हे व्रत केलं, आणि त्यानंतर ऋषशृंगाला बोलवून त्यांनी यत्पुत्रकामेष्ठी यज्ञ केलेला आहे. राजा दशरथ हे व्रत 10 वर्ष करत होता. प्रत्येकात एक एक शक्ती असतेच. तिचा विकास घडला पाहिजे. ही शोधण्याचा प्रताप करणारी, ही शोध आणि शौर्याचा प्रताप करणारी ही शक्ती आहे. पराशक्तीने हे रूप धारण करून लोकांवर उपकार केलेले आहे. कोणी उगीच कोणतंही कर्म करू शकत नाही, तिच्या कृपेशिवाय नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. मनुष्य म्हणतो मी हे कर्म केलं, मी हे केलं, पण भगवंताच्या इच्छेने देवानी माझ्याकडून करून घेतलं हा भाव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत उपासकाला केलेल्या कर्मापासून समाधान कधीही मिळत नाही, हा सिद्धांत आहे. आणि यासाठी त्या ठिकाणी ही रूप घेतलेली आहेत. भगवतीचं रूप म्हणजे इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती आहे. या 3 माध्यमातनं प्रत्येक कार्य घडत असतं. देवी उपासनेतले बुद्धीतले दोष गेले पाहिजे. देवीची उपासना ही सगुणाची उपासना आहे. पण बुद्धीमध्ये दोष राहत असतील, अहंता राहत असेल, कर्तृत्वाचा आणि कर्माचा अभिमान राहत असेल, तर कशाचंही यश मिळत नाही, समाधान मिळत नाही. आणि यश मिळालं तरी त्याचं समाधान मिळत नाही. ह्याचं कारण का? तर बुद्धीतले दोष असतात असं ऋषी सांगतात. बुद्धी स्थिर झाली पाहिजे. धारणावती मेधा, मेधा ही शक्ती आहे. बुद्धी, मेधा, प्रज्ञा, ऋतंभरा प्रज्ञा,
ह्या बुद्धीला एक एक अवस्था प्राप्त होत जातात तेव्हा त्याला म्हटलं जातं. आणि पुढे वैशारद्य प्रज्ञा आहे. या अवस्थेमध्ये अलीकडल्या काळात केवळ एकच व्यक्ती होऊन गेलेली आहे आणि ती म्हणजे राष्ट्रीय पंडित दत्त महाराज कवीश्वर. ऋतंभरा आणि प्रज्ञा आणि वैशारद्य प्रज्ञेचं प्रतीक म्हणजे ते होते. यासाठी अभ्यास करायचा आहे. जन्मभर अभ्यास केला तरी बुद्धी तशीच राहिली पाहिजे. यासाठी पराशक्तीने 48 तत्व सांगितलेले आहेत. ललिता देवीला ते आवडतं म्हणून 48चं प्रेम आहे. कारण तिची निरनिराळी स्तोत्र आहेत, त्याच्यात तिने 28 स्तोत्राचं चिंतन केलेलं आहे. तिला सगळे 48 गोष्टी वाहिल्या जातात. दुर्वा या 48 जुड्या केल्या करतात पूजनाला. अनर्शाचं वाण 48 आहे, गार्ग्याचं वाण 48 आहे, नैवेद्य 48 पदार्थांचा आहे. किती त्या ठिकाणी ही सगळी प्रतिकात्मक आहे. पण ते भाव ठेवून करायचंय. लोक ऋषी सांगतात नाही तत्व लक्षात राहिलं तर सगुणानी का विना, याचं तुम्ही त्या ठिकाणी करावं. त्यांनी जीवाला समाधान वाटतं. दुसरंही एक वैशिष्ट्य सांगितलं जातं दिनविशेष म्हणून. अश्विन पंचमीला म्हणजे सतीने योगाग्नीत प्रवेश केलेला. हे स्थान हरिद्वारच्या अलीकडे कणखल म्हणून आहे आणि कणखलला हे स्थान आजही आहे. शंकरांनी वीरभद्राला दक्षाच्या मंडपात पाठवलं. नंतर शंकरही तिथे गेले असा उल्लेख देवी भागवतात आहे. तो जळता देह खांद्यावरती घेतला. सर्वत्र फिरू लागले. विश्वामध्ये ब्रह्मांडात आग पसरू लागली. सर्वजण घाबरले. तेव्हा सगळ्यांनी विष्णूंना प्रार्थना केलेली आहे. तेव्हा विष्णूंनी आपलं सुदर्शन चक्र सोडलेलं आहे आणि सतीचं त्या देहाचं अवयव छेदन केलं. ते जे अवयव आहेत ते जिथे जिथे पडले तिथे तिथे शक्तिपीठ निर्माण झाली. अशी ही 51 शक्तिपीठ आहे. उदाहरणच त्यातलं एकदा का दुसरं द्यायचं म्हणजे नैनिताल आहे. तिथे देवीचे नयन पडलेले आहे म्हणून हिमालयातलं हे एक महत्वाचं स्थान म्हणून गणलं जातं. कामाख्या आसाममध्ये आत्ताच आपल्याला सांगितलं. तिथे सतीचा योनीचा भाग तिथे पडलेला आहे. अशा संबंध भारतामध्ये 51 अवयव जिथे जिथे पडले तिथे तिथे 51 शक्तिपीठ झालेली आहेत. पुष्कळ विस्तार आहे त्याचा. अशा प्रकाराने केलं जातं. तिचं स्वरूप पाहताना केळीच्या पल्लवांनी मकरात तिचं पूजन करतात. कुंकाच्या करंड्याचं झाकण हा कळस म्हणजे देवीचं प्रतीक म्हणून ठेवतात. कमळावरती विराजमान आहे. तिनं निळवस्त्र परिधान केलेलं आहे. तिची कांती स्वर्णकांती आहे. तिचं वर्णन ऋषी असं करतात. नील कौशैल्य वसनम हेमाम कमलासनम भक्तानां वरदा नित्यम ललिता चिंतमाम्यहम्. लाडू, वडे, भोपळ घरगे हे तिचे आवडीचे वायनाचे पदार्थ आहेत. अशा प्रकाराने तेथे एक हकीकत आहे. भृगु नावाचं क्षेत्र आहे. तेथे गौतम राहत होते. त्यांना संतान नव्हतं.
त्यामुळे पती पत्नी उदास होते, तेव्हा त्यांनी शांकरी दुर्गेची मनोभावे सेवा केली. वृद्धपकाळात त्यांना 2 पुत्र झाले, एक श्रीपती आणि एक गोपती. श्रीपती यांनी खूप श्रम केले, उपासना केली, श्रीमंत व्हावं इच्छा झाली आणि त्याप्रमाणे तो झाला. गोपती म्हणजे गो म्हणजे गाय, धेनू हे संपत्तीचं प्रतीक आहे. त्यांनी खूप गोसेवा केली आणि मात्या पित्यांची इच्छाही पूर्ण केली. तथापि थोडे दिवसात गौतम पती पत्नी देवाघरी गेले, मुलं पोरकी झाली. त्याच्या चुलत्यांनी त्याला घरातनं हाकलून दिलं, मुलांना संपत्तीचं वाटा द्यायला नको म्हणून. शेवटी ते हिंडत हिंडत एका नगरीत गेले. त्या घरापाशी भिक्षा मागितली. मुलांचं रूप आणि स्पष्टवाणी ऐकून घरातले लोक खुश झाले. त्याचं नाव विवेक बुवा होतं. त्या मुलाची त्यांनी चौकशी केली, मुलांना ठेवून घेतलं. परिस्थिती ओळखून त्यांना शिक्षण वगैरे सगळं दिलेलं आहे. मुलं अत्यंत गुणी होती, सत्वगुणी होती. त्या घरात ललिता गौरीचं व्रत होतं. त्यांनीही ते शिकून घेतलं. पुढे आचार विचार पाहून विवेकबुवांनी आपल्या कन्या एका गुणवती कन्या जी होती ती श्रीपतीला दिली. दुसरी कन्या जी होती वनिता म्हणून, तिच्याशी विवाह त्याचा लावून दिला. दोघांचे उत्तम विवाह झाले. अनेक दिवस ते संसार करतायत. त्यांना घरची आठवण झाली म्हणून घरी गेले. सपत्नीक घरी आले. चुलत्यांनी त्या चौघांचा स्वीकार केला, त्यांना त्यांचा हिस्सा दिला. वाटा घेऊन आता दोघंही निरनिराळा संसार करू लागले. त्यातील गोपती विषयलोलुप झाला. देवधर्म, कुलाचार, धर्माचार तो करीत नसे. सर्व संपत्ती नष्ट झाली, पण श्रीपती सर्व करीत असे. देवीची आराधनाही करायचा. घरी संपत्ती ही वाढत गेली. गोपतीला चूक कळाली. मग उपांग क्षेत्री तो गेला. तेथे त्यांनी देवीच्या मंदिरात गेला. तिथे त्यांनी तप केलं. देवीची कृपा झाली आणि सगळं वैभव त्याला पुन्हा प्राप्त झालं. ऋषीमंडळी महात्म्यांचा जसा संकल्प असतो त्याप्रमाणे सगळं कार्य होत असतं. संकल्पाने कार्य घडलं तरी सुद्धा त्या ठिकाणी जर बुद्धी आमची भगवंताच्या चरणी लीन असेल, कर्तृत्व आणि अभिमान हा नष्ट झाला असेल, कर्तृत्वाचा अभिमान, भोक्तृत्वाचं फळ, तरच त्याचं फळ मिळतं. मनाचे संकल्प पावविल सिद्धी हे त्या पाठीमागे धोरण आहे. देवीचं चरित्र लोकशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती, इच्छाशक्ती याच्यावरती अवलंबून आहे. नियाम्य आणि नियामक ही शक्ती फार मोठी आहे. स्वतःची इंद्रिय, मन, बुद्धी याचं नियमन करणारी अतिशय ती कठीण आहे. यासाठी योगशक्ती हवी आहे. ज्या विद्येच्या साह्याने जीवभाव नाहीसा होतो ती विद्या म्हणजेच आत्मविद्या होय, आणि तेही प्राप्त झालं पाहिजे हे लक्षात घ्यायचं आहे. उपासना साधना करताना आपण निसंदेह झालं पाहिजे. केलेल्याचा रिटर्न मिळाला पाहिजे. जी सध्याची परिस्थिती सगळीकडे दिसते ते त्या ठिकाणी परतावा मिळाला पाहिजे. तिथे फार मोठा घात होतो. ज्ञान हे सर्वांना मिळालं पाहिजे. व्यासांची इच्छा आहे पूजनामध्ये आत्मीयता असायला पाहिजे. व्रतपूजा अनुभवात्मक ज्ञानाची जोड असते, म्हणून प्रत्येक पूजनामागे अनुभवात्मक कथेची जोड असते. ते बहिरंग साधन आहे. उपासनेने अहम गेला पाहिजे. अनेक लोक असे आहेत, कोणी विचारेल कृष्णराव आले का, त्याला ते माहीत असेल, तो म्हणतो नाही आले किंवा आले. तसे ईश्वर आहे का? संत ऋषी म्हणतात आहे. काही म्हणतील अहो आम्ही पाहिलेलं नाही.
तेव्हा भाव आणि अभाव ही शुद्धी प्रमाण आपल्याकडे घेऊन ते ठरवू नये. देवी चरित्र भगवंताचं चरित्र असं अगाध आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणून जन्मेजय विचारतोय देवी भागवतामध्ये, हे ऋषी हो, आपण देवीचं पूजन यज्ञ आधी म्हणालात, ती देवी कोणती, तिची उत्पत्ती कुठे आणि कशी झाली, तिचे गुण कोणते ते सांगा, तिचा यज्ञ करण्याचा विधी कोणता. व्यास म्हणाले, प्राचीन काळी नारदांनी ही चर्चा केली असताना त्यांनी जे सांगितलं तेच मी तुम्हाला सांगतो. नारद म्हणाले, ब्रह्मदेवांनी मला यापूर्वी हे सांगितलं होतं. जीवानी परतत्वाचं ज्ञान करावं, तिथे प्रलय काल होतो, तेव्हाच त्याचा क्षोभ होतो, पंचमहाभूत निर्माण झाली. त्यात 3 गुण सत्व रज तम हे होते, बाकी सर्वाच कमी अधिक मिश्रण झालं, पंचमहाभूत निर्माण झाली, मग चेतन अचेतन सृष्टी झाली. सर्व सनातन ब्रह्माच्या जवळची चैतन्यमय शक्ती असते, ते कार्य करते. त्यामध्ये महाशक्तीमुळे ब्रह्मा विष्णू महेशही निर्माण झाले, त्यांनी जगताची उत्पत्ती स्थिती लय करवला. ब्रह्मदेव म्हणाले, पाहता पाहता एक विमान आलं, त्यात एक दिव्य अष्टभुजा भुवनेश्वरी देवी आली, तिची आम्ही स्तुती करताना पाहिलं. आणि मग त्या ठिकाणी ती भुवनेश्वरी प्रसन्न झालेली होती. अद्भुत दृश्य दिसलं. त्या सर्व तिच्या पायाच्या नखामध्ये बघत असताना, पायाकडे बघताना नखामधून सगळं विश्व प्रगट झालं, चराचर सृष्टीचं दर्शन झालं. त्यावेळेला ब्रह्मा विष्णू महेश म्हणाले, हे प्रकृती विद्यात्री देवता, तुला आमचा नमस्कार असो. कल्याणी कामदावृत्ती तसंच विश्वरूपिणी भगवती, तुला नमस्कार असो. तू सच्चिदानंद स्वरूपिणी आहेस. विश्वयोनी रूप, तुला नमस्कार असो. पुष्कळ स्तुती केली. तिच्या दिव्य प्रभावाने ब्रह्मा विष्णू महेश उत्पन्न झाले. भगवती माता नित्य पुराण प्रकृती आहे. बुद्धिमानांची बुद्धी, बलवानांची शक्ती, सामान्यामध्ये कीर्ती, कांती, कमला, निर्मला, तुष्टी आणि जीवांना मुक्ती देणारी ही तूच आहेस, हे लक्षात येत आहे. तू गायत्री आहेस, तू स्वदा आहेस, तू सगुण आहेस, तू ओंकारातील अर्धमात्रा आहेस, तू देवादिकांच्या रक्षणासाठी तूच आगम आणि निगम रचना केल्या आहेस. मग त्या देवीने त्यांना निघताना विमानात बसून सर्व ब्रह्मांड दाखवलेलं आहे. ही रचना कोणी केली? तप, इंद्रिय दमन, समाधी, यज्ञद्वारा ज्यांनी शाश्वत ज्ञान प्राप्त करून घेतलं, त्यांना मी हे सगळं दर्शन घडवते. तुझ्या चरणाची सेवा केल्यानंतर सुद्धा तुझे रजगुणामुळे हे सगळं प्राप्त होतं. त्यांनी देवीची पुष्कळ स्तुती केली आहे. देवी म्हणाली, मी प्रत्यक्ष सत्यरूप ब्रह्म आहे. या ब्रह्मात माझ्यात भेद नाही, एकच मात्र ब्रह्म अद्वितीय आहे. ते नित्य आहे, मी सनातन आहे, तेही सनातन आहे. विश्वरचना मी करते, त्यावेळेला अनेक रूप मी धारण करते, त्यालाही मीच प्रगट करते. पृथ्वी जेव्हा कांतिमान असते तेव्हाच मी भार धारण करते. शाश्वत, क्षणिक आणि शून्य, नित्य अनित्य सकर्तृत्व. अहंकार अशा 7 प्रकारांनी प्रकृतीचं वर्णन केलेलं आहे. ब्रह्मदेवांच्या जवळ रजोगुणयुक्त महास्वर स्थितीचं रूप आहे. सत्यलोकी ती राहते. अशा प्रकारचा विचार तिने त्या ठिकाणी व्यक्त केला. वाघबीज रूपी आणि कामबीज आणि मायाबीज युक्त विष्णूंकडे लक्ष्मी रूपाने राहते आणि ओंकार स्वरूपाने शिवाजवळ महाकाली गौरीसह मी राहते. सनातन ब्रह्माबरोबर मी सदैव स्मरण करावं, त्याच्याबरोबर माझंही स्मरण करावं आणि म्हणूनच आनंदात राहावं, हे सांगण्यासाठी देवीने त्या ठिकाणी पराशक्तीने देवीने सांगितलं.
आणि सगळ्यांना ज्ञानप्राप्ती झाली अशा प्रकाराने मनोभावे भगवंताची आणि भगवतीची उपासना करावी, यासाठी हा सगळा विचार आपल्या समोर मांडलेला आहे. कायेन वाचा मनसेंद्रियैव बुद्ध्यात्मना प्रकृती स्वभावात् करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायते समर्पयामि. हरि ओम. अंबा माता की जय.